Hello everyone, welcome in the lecture of inorganic chemistry. So guys, today we are going to discuss about the weak ligand field and strong ligand field splitting. So before start this topic, I just want to recall our last lecture. So in last lecture, we already discussed about the applications of crystal field theory to octahedral complexes or crystal field splitting in octahedral complexes. So in that topic we see the octahedral complexes having the central metal atom having six ligands which are around or which is surrounded by the central metal atom or which are placed at the six corners of that metal cation, and the all six ligands having or six ligands are at the x, y and z axis. Then we see the when ligands are approaches to the central metal atom, there are two types of interaction. First one is primary interaction and second one is secondary interaction. So in primary interaction, ligands are approaching towards the central metal atom from infinite distance, and the secondary interaction is that the when ligands are come closer to the central metal atom, when ligands are approaches to the or when ligands are come to the near to the central metal atom, there are having some electrostatic field or there is created some electrostatic field and electrostatic attraction and repulsion in between the, that means the attraction between the central metal atom and the ligand and the repulsion between the d electron or d electrons of central metal atom and the lone pair of electrons of ligands. So there is an repulsion and attraction in that case. So we these all things we already discussed in last 2 to 3 lectures, but again recall because पूर्ण एक आठवडा गेलाय आपला, आठवड्यामध्ये परत मागे रिकॉल केलं नाही तर मग परत तुम्ही विसरतात, परत नवीन काय सुरुवात केली तिथून पण तुमचा गोंधळ होतो. तर मग आपण बघितलं की ज्यावेळेस रिपल्शन होतं सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगँडमध्ये, तर लिगँड आपण बघितले ती डिजनरसी आपण डिस्कस केली की त्याचे शेप डिस्कस केले की ते एकतर अलॉंग द ॲक्सिस लिगँड येतील अँड इन बिटवीन द ॲक्सिस. मग आपण इन बिटवीन द ॲक्सिसचे तीन जे ऑर्बिटल्स आहेत दॅट इज डी एक्स वाय डी वाय झेड आणि डी एक्स झेड, तर ते इन बिटवीन द ॲक्सिस जे आहेत तिघ ऑर्बिटल्स आणि जे दोन ई जी हे झाले टी टू जी सेट आणि जे दोन ई जी सेटमधले जे ऑर्बिटल्स आहेत डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर, तर ते अलॉंग द ॲक्सिस आहेत. मग ज्यावेळेस लिगँड अप्रोच करणार आहे सेंट्रल मेटल ॲटमला ती अलॉंग द ॲक्सिस करते आणि अलॉंग द ॲक्सिस केल्यामुळे मोर रिपल्शन आपल्याला बघायला मिळालं आणि मोर रिपल्शन असल्यामुळे त्याला मोर एनर्जी आहे ती लागलेली आहे आणि एनर्जी जास्त लागल्यामुळे मग त्याचं डिवायडेशन झालेलं आहे दोन सेट्समध्ये, एक टी टू जी सेट आणि दुसरा ई जी सेट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत लास्ट लेक्चरमध्ये. मग त्याची एनर्जीसुद्धा डिवाईड केली होती. आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग बघितली मागच्या वेळेस की कशा पद्धतीने ते स्प्लिट होतात, कशा पद्धतीने दोन सेट जे आहेत त्यांची एनर्जी कशी 10 डी क्यूमध्ये डिवाईड केली जाते. 10 डी क्यूमध्ये एनर्जी डिवाईड केल्यानंतर जो ई जी सेट आहे तो बॅरिसेंटरपासून अबो जातो, त्याची एनर्जी जी आहे ती +6 डी क्यू आहे आणि जो टी टू जी सेट आहे तीन ऑर्बिटल्सचा तो बॅरिसेंटरपासून बिलोला येतो आणि त्याची एनर्जी असते ती -4 डी क्यू असते. तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत आपण. तर मग तिथे पुढे जाऊन आपण तर हे सगळं कशामुळे होतं, तर मग त्याच्यात लिगँडचा काय रोल असतो किंवा व्हॉट इज वीक फील्ड लिगँड और व्हॉट इज स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. आपण हे सुद्धा बघितलं की वीक फील्ड लिगँड्स कुठल्या कुठल्या आहेत आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड कुठल्या आहेत, पण मग त्याची स्प्लिटिंग काय होते त्याचं आपण डिस्कस करणार आहोत. सो वीक लिगँड फील्ड अँड द स्ट्रॉंग लिगँड फील्ड स्प्लिटिंग. We know that what is crystal field splitting? The splitting of 5 degenerate orbitals of the free metal ions under the influence of approaching the ligands into the two or more groups having different energy is called crystal field splitting. क्रिस्टल फील्डची डेफिनेशन आपण म्हणजे मागच्या लेक्चरला सुद्धा डिस्कस केली होती अतिशय सोपी की जे 5 डिजनरेट ऑर्बिटल्स असतात फ्री मेटल आयनचे, तर त्याच्यात काय होतं की लिगँड जे अप्रोच करतात सेंट्रल मेटल आयटममध्ये, तर मग आपल्याला त्याचे दोन सेपरेट ग्रुप्स बघायला मिळतात किंवा दोन सेट्स बघायला मिळतात
ज्या पद्धतीने आपला एक T2G सेट आणि दुसरा जो EG सेट, आणि हे जे दोन डिफरंट ग्रुप्स बघायला मिळाले, त्या दोघांची एनर्जी असते ती डिफरंट असते, आणि ते डिफरंट एनर्जीवाले जे स्प्लिटिंग होते त्याला आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणतो. आणि ती क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ऑफ 10 DQ. तर ते आपण DQने डिनोट करतो, आणि त्याची एनर्जी जी आहे ती 10 DQ. 10 DQ म्हणजे आपल्याला माहिती की 5 डिवाइड डी जे आहे, डीचे 5 ऑर्बिटल्स असतात. पाचही ऑर्बिटल्समध्ये प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन जर बसवले तर 5 × 2 टोटल 10 इलेक्ट्रॉन्स जे आहे ते बसत असतात 5 ऑर्बिटल्समध्ये. मग त्याची जी व्हॅल्यू आहे ती 10 DQ, 10 इलेक्ट्रॉन्सची. मग आपण जर कंपॅरिझन केलं तर 1 DQ इज इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे 1 DQ आपण एका इलेक्ट्रॉनला पकडला तर टोटल 10 इलेक्ट्रॉन बसतात, आणि 10 इलेक्ट्रॉनला आपली 10 DQ एनर्जी. तर अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युशन आहे, किंवा आपण त्याला डेल्टा ऑक्टाने डिनोट करत असतो. दिस इज डेल्टा ऑक्टा फॉर ऑक्टाहेड्रल, आणि डेल्टा टी, ओ स्टँड्स फॉर ऑक्टाहेड्रल, दिस टी स्टँड्स फॉर टेट्राहेड्रल. ज्यावेळेस डेल्टा टी असेल त्यावेळेस त्याची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग फ्रॉम टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर अशा पद्धतीची डेफिनेशन आहे, अशा पद्धतीने आपण डिनोट करतो. पुढे जाऊन इलेक्ट्रॉन ऑक्युपन्सी इन क्रिस्टल फील्ड थेरी और द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स और डिस्ट्रीब्यूशन ऑफ डी इलेक्ट्रॉन्स इन स्प्लिटेड डी ऑर्बिटल इन द कॉम्प्लेक्सेस. तर मग आता ते इलेक्ट्रॉनची ऑक्युपन्सी कशी असणार आहे क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये, किंवा त्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे स्प्लिटेड डी ऑर्बिटल्सचं त्या कॉम्प्लेक्समध्ये, तर ते बघूया आपण. तर कशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉन जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. सो आता आपण बघतो की फक्त इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट म्हणजे इलेक्ट्रॉन आपण फील करतो, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं होतं. तर ह्या टॉपिकवरून अजून तुमचं क्लिअर होईल की इलेक्ट्रॉन्स प्रेफर टू ऑक्युपाय द लोअर एनर्जी ऑर्बिटल्स. आता आपल्याकडे दोन प्रकारचे सेट्स आहेत, एक T2G आणि दुसरा EG. आपल्याला माहिती T2G सेटची जे 3 ऑर्बिटल्स आहेत त्याची एनर्जी बॅरी सेंटरपासून कमी आहे, आणि जे EGचे 2 ऑर्बिटल्स आहेत ते बॅरी सेंटरपासून अबोव आहेत, म्हणजे त्याची एनर्जी जी आहे ती जास्त आहे. तर पहिलं सेंटेन्स काय सांगते की इलेक्ट्रॉन प्रेफर्स टू ऑक्युपाय द लोअर एनर्जी ऑर्बिटल्स. लोअर एनर्जी ऑर्बिटल्स कुठले कुठले आहेत, मग T2Gचे तिघही DXY, DYZ आणि DXZ. तर इलेक्ट्रॉन सगळ्यात आधी प्रेफर करतील कुठलाही मेटल आयनचे किंवा कुठल्याही डी इलेक्ट्रॉन्सचे प्रेफर करतील ते लोअर एनर्जी ऑर्बिटल्समध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आपण फिलिंग करणार आहोत ते लोअर एनर्जी ऑर्बिटल्सपासून म्हणजेच T2G पासून आपण इलेक्ट्रॉन फिलिंग करायला स्टार्ट करणार आहोत. नाव द सेकंड पॉइंट इज फिलिंग ऑफ डी इलेक्ट्रॉन्स ओबे अफवाऊ प्रिन्सिपल, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अँड द पाउलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर त्या आपण पहिल्यांदा बघितलं की इलेक्ट्रॉन्स प्रेफर करणार आहेत लोअर एनर्जी ऑर्बिटल्सपासून. त्यानंतर सेकंड जो आहे त्या इलेक्ट्रॉन्सची फिलिंग कसणार आहेत की जे ओबे करणार आहेत अबोव प्रिन्सिपल. सो व्हॉट इज अबोव प्रिन्सिपल? अबोव प्रिन्सिपल म्हणजे काय, आपण बघितलं 1s 2s 3s की आपण इलेक्ट्रॉनशी, ज्या दिवशी मी तुम्हाला इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन काढायचं शिकवलं त्या दिवशी इलेक्ट्रॉन फील्ड्स करताना किंवा आपण जे मागचे एक्झाम्पल्स बघितले, तर इलेक्ट्रॉन फील्ड्स करताना आपण काय करतो की लोअर एनर्जीचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आधी फिल करून घेतो. आपण काय करतो आधी 1s, फॉर एक्झाम्पल 1s 2s 3s. तर सगळ्यात आधी 1sचे इलेक्ट्रॉन जे आहे ते पूर्ण फिल करून घेतो, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल करतो, लगेच 2s कडे जातो. तर 1s to 2s म्हणजे लोअर एनर्जीचे इलेक्ट्रॉन सगळे फिल करून घ्यायचे, मग हायर एनर्जीकडे जायचं. सो दिस इज अकॉर्डिंग टू अबोव प्रिन्सिपल. अबोवचं प्रिन्सिपल हेच म्हणतं की. देन सेकंड इज हर्ट्झ रूल. सो हर्ट्झ रूल स्टेट दॅट द इलेक्ट्रॉन्स, हर्ट्झ रूलनुसार जर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते, फॉर एक्झाम्पल आपला हा T2G सेट आणि हा तुमचा EG सेट, 1 and this is EG set. This is T2G and this is EG. तर मग आता अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूलनुसार काय करतो आपण की इलेक्ट्रॉन्सची जी फिलिंग आहे, तर सगळ्यात आधी याच्यात 1, याच्यात सेकंड इलेक्ट्रॉन, याच्यात थर्ड, नंतर जो पाचवा जो इलेक्ट्रॉन आहे तो आपण इझिली वरच्या ऑर्बिटल्समध्ये भरत असतो.
तर इलेक्ट्रॉनची फिलिंग्स आपण 5ही डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची फिलिंग बघितली मागच्या PPT मध्ये. तर आपण आपल्याला आता तेच डी ऑर्बिटलचे 2 सेट मिळाले, मग याच्यात सुद्धा इलेक्ट्रॉनची फिलिंग कशी करायची आता पुढे जाऊन आपल्याला हे बघायचं आहे. तर हर्ट्झ रूलनुसार इलेक्ट्रॉनची जी फिलिंग असते ती अशा पद्धतीची की प्रत्येक ऑर्बिटलमध्ये आधी एक एक इलेक्ट्रॉन भरत जायचे. टोटल 5 इलेक्ट्रॉन्स भरले गेले, नंतर आपण 6व्या इलेक्ट्रॉनकडे यायचं आहे. हे कोण सांगतं? हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी, की मल्टिप्लिसिटी कशी असायला हवी की सिंगल इलेक्ट्रॉन्स आधी फिल करून घ्यायची, नंतर ते फिल झाल्यानंतर तर मग पुढे डब्ल्यूटी जनरेट करतील त्याच्या, की परत नंतर आपल्याला अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फिल करायचे. हे हर्ट्झ रूल सांगतो. आणि थर्ड वन इज पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपलचं काय म्हणणं आहे की जर तुम्ही इलेक्ट्रॉन्स भरले डिजनरेट ऑर्बिटल्समध्ये सगळ्याही, तर एक जर इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती की अकॉर्डिंग टू पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपण फिल करू शकतो, 2 पेक्षा जास्त नाही. हे कोण सांगतं? पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर पाऊलीसच्या म्हणण्यानुसारच मग आपण एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फिल करू शकतो. आणि त्या दोघंही इलेक्ट्रॉन्सचा जर बघितला आपण, हा तुमचा एक जर ऑर्बिटल आहे, तर एक जर तुमचा स्पिन असा असेल तर जो सेकंड असेल तो इनवर्ट स्पिन असेल. म्हणजे दोघांची एनर्जी प्लस मायनस होऊन जाते. हे दोघंही एकाच ऑर्बिटलमध्ये दोघंही इलेक्ट्रॉन अशा पद्धतीचे राहू शकत नाही. तर एक जण अपवर्ड असेल तर दुसरा जो आहे तो बॅकवर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे. तर अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन्स म्हणजे ती जी एनर्जी आहे ती मायनस होऊन जाते, प्लस मायनस. म्हणजे असे असले तर प्लस प्लस, पण मग ती दोघांची एनर्जी आहे ती सेम डिजनरेट ऑर्बिटल्स जे आहे ते बनवत असतो. अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन जरी फिल केले आपण, आता हे दोघं इन्व्हर्ट झाल्यामुळे ह्या ऑर्बिटलची एनर्जी आहे ती सेम आहे, कारण जेवढी याने दिली तेवढी याने घेऊन घेतली रिव्हर्स. त्याच्यामुळे हे कोण सांगतं? की पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. परत एकदा, सगळ्यात आधी अवबव प्रिन्सिपल काय सांगते की 1s to 2s 2s to 3s असे इलेक्ट्रॉन जे आहे ते फिल करत जायचे आहेत आपल्याला लोअर एनर्जीपासून हायर एनर्जीकडे. त्यानंतर हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी काय सांगतो की जे डिजनरेट 5ही ऑर्बिटल्स आहे त्याच्यात सगळ्यात आधी एक एक इलेक्ट्रॉन फिल करत जायचं आहे. ते झाल्यानंतर मग तो आपल्याला इन्व्हर्सकडे यायचं आहे, की त्यानंतर आपण एक एक इलेक्ट्रॉन जे आहे ते इन्व्हर्स करत यायची आहेत. आणि जे पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे त्याचं म्हणणं काय आहे की आपण जे इलेक्ट्रॉन फिलिंग करतो कुठल्याही ऑर्बिटलमध्ये, त्या एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपण फिल करू शकतो. आणि ते 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तो एक जर अपवर्ड डायरेक्शन असेल तर दुसरा जो आहे तो बॅकवर्ड डायरेक्शन असणार आहे. म्हणजेच ती एनर्जी आहे त्या ऑर्बिटलची डिजनरेट ऑर्बिटल होणार आहे आणि ते जे ऑर्बिटलची एनर्जी आहे ती सेम असणार आहे. तर हे तिघंही जे प्रिन्सिपल्स आहेत, अबोव प्रिन्सिपल, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी अँड द पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार आपल्याला त्या इलेक्ट्रॉन्सची जी आहे ती फिलिंग करायची आहे आपल्या डी ऑर्बिटल्समध्ये. आपण बघतोय डिस्ट्रीब्युशन ऑफ डी इलेक्ट्रॉन्स इन स्प्लिटेड डी ऑर्बिटल इन द कॉम्प्लेक्समधल्या डी ऑर्बिटल्समध्ये आपल्या इलेक्ट्रॉन्सचे डिस्ट्रीब्युशन किंवा फिलिंग कशा पद्धतीची करायची आपण हे शिकतोय. तर हे आपण लोअर एनर्जी ऑर्बिटल्स बघितलं. त्यानंतर अकॉर्डिंग टू अबोव हर्ट्झ रूल अँड पाऊलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार आपल्या इलेक्ट्रॉनची फिलिंग करायची. नाव द थर्ड वन इज pairing of electron takes place, the energy of the system will be raised by P. P stands for pairing energy of the system. तर if pairing of the electron takes place, जर त्या इलेक्ट्रॉन्सची पेरिंग झाली, पेरिंग म्हणजे अशाच पद्धतीची जर पेरिंग झाली, तर पेरिंग झाल्यानंतर काय होणार की ती एनर्जी ऑफ द सिस्टीम विल बी रेज्ड. म्हणजे ज्यावेळेस पेरिंग होईल त्यावेळेस त्या सिस्टीमची एनर्जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. कशाने? पी. म्हणजे पेरिंग एनर्जी आपल्याला सेपरेट मिळणार आहे, त्या सिस्टीमची एनर्जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन आता आपण बघितले की पेरिंग एनर्जी काय आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पेअर्स होईल त्यावेळेस त्याची एनर्जी इन्क्रीज होईल आणि ती जी इन्क्रीज झालेली एनर्जी आहे ती आपण पी ने डिनोट केली, दॅट इज पेरिंग एनर्जी. सो इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन द पेरिंग एनर्जी, आता डेल्टा ऑक्टाची एनर्जी काहीतरी समथिंग येणार आहे. ती एनर्जी जर ग्रेटर असेल ॲज कम्पेअर्ड टू पेरिंग एनर्जी, इलेक्ट्रॉन प्रेफर्स टू गेट पेअर्ड इन लोअर T2G orbitals, do not obey Hertz rule. This happens in the case of strong field ligand. So this is most important line
की ज्यावेळेस डेल्टा ऑक्टा म्हणजे आपली क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगची एनर्जी आहे ती जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू पेरिंग एनर्जी, त्यावेळेस त्यावेळेस काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स प्रेफर टू गेट पेअर्ड इन लोअर T2G ऑर्बिटल्स. ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला की हर्ट्झ रूलनुसार आपण एक एक इलेक्ट्रॉन T2G मध्ये भरत गेलो, पुढचे इलेक्ट्रॉन आपण EG मध्ये भरले, तर ज्यावेळेस डेल्टा ऑक्टाची एनर्जी ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू पेरिंग एनर्जी, त्यावेळेस मग याच्या इनवर्स म्हणजे त्यावेळेस आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो हर्ट्झ रूल ओबे करणार नाही. त्यावेळेस काय होऊन जाईल की फॉर एक्झाम्पल हा तुमचा T2G सेट, आपण एक एक इलेक्ट्रॉन फिल केले, हर्ट्झ रूलनुसार आपण काय बघितलं की एक एक इलेक्ट्रॉन फिल केले, पुढचे लगेच जाऊन EG मध्ये. पण ज्यावेळेस डेल्टा ऑक्टाची व्हॅल्यू ही डेल्टा एनर्जी ही जास्त असणार आहे ॲज अ कम्पेअर टू पेरिंग एनर्जी, त्यावेळेस पुढचा जो चौथा इलेक्ट्रॉन आहे तो EG मध्ये न जाता तो इथेच पेरिंग होऊन जाणार आहे. हा त्याच्यानंतर पुढचा असेल तो वरती न जाता इथे पेरिंग होऊन जाईल, म्हणजे आधी खालची इथे पेरिंग होईल आणि नंतर तुमचा हे पूर्ण पेरिंग झाल्यानंतर मग पुढचा इलेक्ट्रॉन वरती जाईल. अशा पद्धतीची इलेक्ट्रॉन्सची पेरिंग होणार आहे इन लोअर T2G, म्हणजे आपला हा खालचा जो T2G लोअर, तर याच्यात पेरिंग होऊन जाणार आहे. आणि पेरिंग झाल्यानंतर काय, तर डू नॉट ओबेज हर्ट्झ रूल, की अशा वेळेस हर्ट्झ रूल जो आहे तो आपला ओबे करत नाही. अँड दिस हॅपन्स इन द केस ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. तर हे केव्हा होतं, आपण टॉपिक बघतोय वीक फील्ड अँड स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड फील्ड स्प्लिटिंग, आणि मग आपण आता बघतोय की पुढे जाऊन स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड फील्ड स्प्लिटिंग कशी होते